हॅलो, हॅलो, हॅलो. मी प्रवीण रंधरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या छान YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे वेदांतू महाराष्ट्र 5वी ते 8वी. चला, तर आज आपण अशा एक्झामबद्दल बोलूया, ज्यामध्ये 8वी चे विद्यार्थी मिळवू शकतात जवळपास नाही पूर्णच ₹48,000 स्कॉलरशिप. या एक्झाम कधी होते, कशी द्यायची आहे, कोणासाठी आहे, काय एक्झाम असेल, कसा सिलेबस असेल, कसा मिळेल तो सर्व गोष्टी देतो मी तुम्हाला. काहीच टेन्शन नका, एका व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळेल. बस जर तुम्हाला या एक्झामसाठी जर फ्री क्लासेस पाहिजे असतील याच YouTube चॅनलवर, तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा वी वॉन्ट NWMS क्लासेस. मग मी क्लासेस स्टार्ट करून देईल. चला, तर आपण या एक्झाम बद्दल जाणून घेऊया. सगळ्यात पहिले तर याचं नाव काय? तर याचं नाव आहे खूप मोठं राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा शॉर्टकट NWMS. तो देखो बघा, या एक्झामचं उद्दिष्ट काय होतं माहिती का? तर जे मुलं गरीब आहे, त्यांना शिक्षण घ्यायचं आहे, हुशार आहे, बट पैसा तेवढा नाहीये, त्या मुलांना दर महिन्याला आपण ₹1,000 देऊ. गव्हर्नमेंटची अशी इच्छा होती, म्हणजे वर्षाला 12,000, 9वीला 12,000, 10वीला 12,000, 11वीला 12,000 आणि 12वीला 12,000 असे 48,000 आपण मुलांना देऊ, जेणेकरून त्यांना आर्थिक सहाय्य होईल म्हणून ही एक्झाम घेण्यात येणार होती. मग हा प्लॅन ठरला यांचा 2015-16 मध्ये यांनी एक्झाम सुरू केली. आता या एक्झामसाठी काही महत्त्वाची गोष्ट आहे, की ही एक्झाम कोण देऊ शकतं? तर सगळ्यात पहिले समजा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही, म्हणजे महाराष्ट्र राज्यातले कोणतेही शासकीय शाळा किंवा शासनमान्य अनुदानित शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी, खालील अटी पूर्ण करणारा विद्यार्थी या परीक्षेत बसू शकतो. म्हणजे 8वीचा पोरगा पाहिजे आणि गव्हर्नमेंट स्कूलचा पाहिजे. थोडी गव्हर्नमेंट स्कूल. ज्या स्कूलमध्ये खिचडी भेटते ती असते गव्हर्नमेंट स्कूल, सिंपल साध्या भाषेत. प्रायव्हेट स्कूलवाले मुलं चालत नाही. आता पालकांचे, आई व वडिलांचे दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न इन्कम चं सर्टिफिकेट मिळतं. इन्कम सर्टिफिकेटवरचे उत्पन्न 3.5 लाख पेक्षा कमी असावे. म्हणजे तुमचं उत्पन्न 3.5 लाख पेक्षा कमी पाहिजे. अजून नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आसाबरोबर इतरांनी तहसीलदाराचा सन 25 उत्पन्न दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाला तेच काही असो, तुमचं उत्पन्न जो दाखला असेल तो 3.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, मग तुम्ही परीक्षेत बसू शकता. सोबत आणखीन विद्यार्थिनीला 7वी मध्ये किमान 55 गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असावे. लक्षात ठेवा, तुम्हाला 7वीला 55% तरी पाहिजेत. अनुसूचित जमाती म्हणजे SC ST जर असतील तर त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 50 गुण तरी पाहिजे. म्हणजे 50% जर तुम्हाला असेल 7वीला आणि जनरल कॅटेगरीला OBCला 55% असेल तरी तुम्ही एक्झामला बसू शकता. आता कोणत्या एक्झामला बसू शकत नाही मुलं ते पाहून घ्या. सगळ्यात पहिले खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकत नाही. कोणते? केंद्रीय विद्यार्थी, माहिती आहे नवोदय स्कूल असतात त्या मुलांसाठी एक्झाम नाहीये. जवाहर नवोदय विद्यार्थी शिकणारे विद्यार्थी नाही बसू शकत. शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा, शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी. आता बघा, बरेच जण ना गव्हर्नमेंट हॉस्टेल्सवर राहतात, तिथं खाणं पिणं त्यांना सगळं मोफत असतं, मग ते मुलं या एक्झाम मध्ये बसू शकत नाही. सैनिक शाळेमधले विद्यार्थी बसू शकत नाही. सोबत मी आणखी लिहून देतो, प्रायव्हेट स्कूल मधले मुलं बसू शकत नाही. प्रायव्हेट स्कूलला ही एक्झाम नाहीये, ही फक्त गव्हर्नमेंट स्कूलला आहे. म्हणून बऱ्याच गोरगरिबांच्या मुलांना चान्स आहे स्कॉलरशिप जिंकण्याचा. चला, आता मग थोड्या गोष्टी समजून घेऊ. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत. आता ही पद्धत आहे, ही तुम्ही वाचून घ्यायचा. हे दोन वेबसाईट, या दोन वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, पण गरजच नाही. प्रत्येक स्कूल आपल्या मुलांचा फॉर्म स्वतःच भरत असते. म्हणून तुम्हाला फक्त तुमच्या शाळेतल्या सरांकडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे NWMचा फॉर्म भरायचा आहे. अजूनही वेळ निघाली गेलेली नाहीये, म्हणून तुम्ही हा फॉर्म अजूनही भरू शकता तुमच्या शाळेतील सरांकडून. तर या वर्षीसाठी 12/9/2025 ते 11/10/2025 पर्यंत हा फॉर्म भरण्याचा होता, बट याची तारीख वाढून 21 झालेली आहे. आता तुम्ही सर 21 पण गेली, तुम्ही 30 तारखेपर्यंत नाही भरू शकत, 21 पर्यंतच होती, म्हणजे गेली तारीख. तो ज्या पोरांनी फॉर्म भरला त्यांचं व्हेरी गुड. तरी एकदा शाळेत विचारून बघा, तारीख वाढली असेल तर भरू शकता, पण आता संपली आहे तारीख. ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी एकदा कमेंट सेक्शन मध्ये टाका की हो सर आम्ही फॉर्म भरलाय, म्हणजे मला समजून जाईल की हो एवढे मुलं आहे, म्हणजे यांना मला शिकवायचं आहे. चला बघा, आता पुढची गोष्ट, या एक्झाम मध्ये समजून घ्या, यात 2 पेपर होत असतात. पहिला पेपर असतो मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि दुसरा असतो सॅट स्कॉलॅस्टिक, बरोबर आहे ना? हा, ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शालेय क्षमता चाचणी आणि बौद्धिक क्षमता चाचणी. दोन्ही याच्यामध्ये 90 मार्क्स असतात, 90च प्रश्न असतात आणि 90 मिनिटच टाइम असतो. लक्षात ठेवा, जर कोणी हँडिकॅप असेल तर त्याला 30 मिनिटं एक्स्ट्रा मिळतात, पण बाकीच्यांना 90 मिनिटं. हा पेपर होतो 10:30 ते 12च्या दरम्यान, 1.5 तासात, आणि हा असतो 1:30 ते 3च्या दरम्यान, एवढाच. आता तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर 90 180 होतात. 180 पैकी तुम्हाला 40% मार्क्स मिळाले पाहिजेत. 180 पैकी किती मार्क्स मिळाले पाहिजेत? कमीत कमी 40% मार्क्स मिळाले, तुम्ही पास होणार. बघा, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही, तुम्ही जस्ट एक्झाम पास होणार. पात्रता 40% वर आहे, पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यासाठी तुम्ही टॉप 11,000-12,000 मध्ये आले पाहिजेत, कारण महाराष्ट्रामध्ये 11,000 समथिंग मुलांनाच ही स्कॉलरशिप मिळते. म्हणून
त्यासाठी लक्षात ठेवा की तुम्ही पास होऊन काही उपयोग नाहीये. तुम्हाला याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळण्यासाठी आपापल्या जिल्ह्यानुसार कट ऑफ क्लिअर करावा लागेल. प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगळा लागतो. काही जिल्ह्याचा कट ऑफ खूप कमी लागतो, जसं मुंबईचा कट ऑफ कमी लागतो का माहिती नाही, बुलढाणा जिल्ह्याचा कट ऑफ खूप जास्त लागतो, सातारा सांगली तिकडचा कट ऑफ खूपच जास्त लागतो. तर तो कट ऑफ बदलत राहतो. तर 180 पैकी मिनिमम तुम्हाला 120 मार्क्स तरी पाहिजे स्कॉलरशिप मिळवण्यासाठी. कमीत कमी ऍव्हरेज सांगतोय, 120 मार्क्स मिळाले म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. जनरल एवढं लक्षात ठेवा. आता बघा सगळ्या पेपरमध्ये काय येतं, तर जे सॅटची मॅथची एक्झाम असते ती 90 प्रश्न एमसीक्यू टाईप असतात, 4 ऑप्शन वाले, आणि त्यात बुद्धिमत्ता समजते तुम्हाला 5वी स्कॉलरशिप दिली असेल तसे क्वेश्चन्स येतात. त्याच्यासोबत सॅट मध्ये 3 पेपर असतात. 3 पेपर कोणकोणते, तर पहिला बघा, पहिला तुम्हाला कुठे गेला, विज्ञान म्हणजे तुमचं सायन्स येतं 35 मार्क्ससाठी, समाजशास्त्र म्हणजे इतिहास भूगोल ते येतं 35 मार्क्ससाठी, आणि तुमचं मॅथ्स ते येतं 20 मार्क्ससाठी. आता काही मुलांचं सेमी इंग्लिश असतं, मग ते म्हणतील सर आमचं सेमी इंग्लिश आहे, आम्हाला सामान्य विज्ञान आणि गणित समजत नाही, टेन्शन घेऊ नका. पेपर 2 भाषांमध्ये असतो, एका साईडने इंग्लिशमध्ये, एका साईडने मराठीमध्ये. तर मराठी मीडियमचे पोरही करू शकतात, इंग्लिश मीडियमचे करू शकतात, सेमी इंग्लिशचे करू शकतात. डोंट वरी, तुम्हाला सगळे विषय दोन्ही याच्यात मिळतात. म्हणून हे असे टोटल करून तुमचे होतात 90 मार्क्स. समजलं, सगळ्या गोष्टी माहित पडल्या. चला, तर 90 180 असतात. यामध्ये ना 4 ऑप्शन्स असतात तुम्हाला दिलेले, असे 1 2 3 4. तुम्हाला जे आन्सर खरं असेल म्हणजे प्रॉपर असेल त्याला असं गोल करावं लागतं. चल, झालं आन्सर. असं करायचं तुम्हाला 180 प्रश्न म्हणजे 90 पहिल्या पेपरात, 90 दुसऱ्या ह्याच्यात करावे लागतात. आता बघा, आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या लक्षात ठेवा. NLM शिष्यवृत्ती संख्या 1 लाख इतकी आहे. लक्षात ठेवा, भारतीय पातळीवर म्हणजे पूर्ण देशात 1 लाख विद्यार्थ्यांना मिळते. त्यातील महाराष्ट्रातील 11,682 इतका कोटा निश्चित केला आहे. म्हणजे महाराष्ट्रातील 11,682 एवढ्या मुलांना ही स्कॉलरशिप मिळेल. ते गुणवत्तेच्या आधारावर त्यांच्या डिपेंड केलेल्या याच्यानुसार. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, अगदी 11,682 म्हणजे टॉप 11,600 टॉप 10,000 मध्ये तुम्हाला यायचंय, जेव्हा मुलं एक्झाम देतील. निकाल घोषित करणे, निकाल कधी घोषित होतो, फेब्रुवारीच्या दरम्यान होऊन जातो. तर या वर्षीचा निकाल तुमचा फेब्रुवारी महिन्यात लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म घेऊन सबमिट करावा लागेल स्कूलमध्ये, आणि त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत राहील. मग ती स्कॉलरशिप कंटिन्यू राहील 9वीत 10वीत 11वीत 12वीत. पण त्याच्या काही कंडिशन आहे, समजून घ्या. शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप तुम्हाला 9वी ते 12वी पर्यंत मिळेल. दर महिन्याला 1000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये मिळतील. पण शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी 9वी ते 11वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही चालत की 10वी तुम्ही नापास झाले, मग सप्लिमेंटरी दिली, मग तुम्ही पास झाले. तुम्हाला पहिल्याच झटक्यात पास व्हावं लागेल. ऑब्व्हियसली जे मुलं हे एक्झाम करतात ते पहिल्या झटक्यात पास होतातच. 10वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60% मिळाले पाहिजेत. ज्या मुलांना एवढे मोठे मार्क्स पडणार एनडब्ल्यूएस मध्ये त्यांना 10वी 60% पडतात, सोपी गोष्ट आहे. सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी व शिक्षण संचालक यांच्या मार्फत केले जाते. म्हणजे तुम्हाला ही स्कॉलरशिप गव्हर्नमेंट थ्रू नाही, तुम्हाला स्कूलमध्ये फॉर्म भरावे लागतील, नंतर ऑनलाईन फॉर्म भरावे लागतील काही, आणि नंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. पण एक कंडिशन सांगून देतो मी आताच, तुमची 9वी 10वी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये झाली आणि 11वीत जर तुम्ही प्रायव्हेट स्कूलला गेले तरी तुमची स्कॉलरशिप कॅन्सल होऊन जाते. तुम्हाला स्कॉलरशिप तेव्हाच मिळेल जर तुम्ही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत असले 12वी पर्यंत होतं, म्हणजे 12वी पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकावं लागेल. ही कंडिशन लक्षात ठेवा पूर्ण स्कॉलरशिप मिळवण्यासाठी. अशी तुमची क्वेश्चन पेपर असतो, सॉरी आन्सर की असते. याच्यामध्ये तुम्हाला सगळे आन्सर भरायला लागतात. म्हणजे दुसरं बरोबर असलं दुसरं, पहिलं बरोबर असलं पहिलं, चौथं बरोबर असलं पहिलं, असे भरत तुम्हाला पूर्ण 90 क्वेश्चन कंप्लीट करावे लागतात आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. समजला खेळ सगळा, माहित पडलं. आता तुम्हाला जवळपास सगळ्या गोष्टी माहिती आहे. 8वीचा सिलेबस आहे, 8वीचा सर्व आहे. आता हा सिलेबस जर तुम्हाला शिकायचा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, मी उद्यापासून शिकवणं सुरू करतो. ठीक आहे, चालेल. चलो भेटूया मग आपण. चलो बाय गाईज.